गुरुपौर्णिमा म्हटलं की काहीतरी विशेष असा प्रसाद व्हायलाच पाहिजे ना. तर आज मी प्रसादासाठी मोतीचूरचे लाडू बनवलेत आणि हे लाडू बनवताना अजिबात झाऱ्याचा वगैरे वापर केलेला नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. अगदी दाणेदार आणि रसरशीत असे हे लाडू तयार होतात. पहिल्यांदा जरी बनवत असेल ना तरी परफेक्ट होतात. छोटे छोटे ट्रिक्स सांगितलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वात आधी एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन म्हणजे पाव किलो बेसन थोडंसं दाबून भरलं होतं, बरोबर पाव किलो आहे. त्याच वाटीने स्टार्टिंगला मी 1/3 कप म्हणजे पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार अजून थोडंसं पाणी वापरणार आहोत. तर एक पाऊण कप मी इथं वाटी पाण्याचा वापर केला आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहणार नाही, अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. तर अजून थोडंसं पाणी, बरोबर 1 कप बेसनसाठी 1 कप पाण्याचा वापर झाला आहे. आणि हे पीठ अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आता तळण्यासाठी घेऊया. पहिली स्टेप मी इथं दाखवते. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. गॅस तोपर्यंत मी लो फ्लेमवरती घेतलं आहे आणि पुरण वाटायची जी चाळण असते ना, त्या चाळणीचा वापर करणार आहे. 2 स्टेप किंवा 2 वेगवेगळे मी इथं ट्रिक दाखवणार आहे की इझिली तुम्हाला ते झाऱ्या न वापरता बनवता येतील. तर स्टार्टिंगला मी इथं जे चाळणी असते त्याचा वापर केला आहे. थोडंसं पीठ टाकूया आणि सर्व बाजूने अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. आता ही चाळणी काढायचं आहे. गॅस मीडियम टू हाय करायचं आहे. मीडियम टू हाय करूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर मी इथं मीडियमवरती केलं आहे. पण तेल व्यवस्थित असं गरम व्हायला पाहिजे. एक 2 ते 3 मिनटं तरी चांगल्या प्रकारे हे तळून घ्यायचं आहे. पण हे तळताना पहिली ट्रिक म्हणजे अजिबात लालसर वगैरे होऊ द्यायचं नाही. हे लालसर झाले ना तर लाडूची जी चव असते ना ती कडवट येते. तर एक तुम्हाला थोडासा तुकडा तोडून दाखवते, बघू शकता. चांगल्या प्रकारे तळलं गेले आणि पूर्ण थोडंसं पिवळसर असाच कलर आहे. गॅस मिडियमवरती करून एक 2 ते 3 मिनटात मी तळून घेतलेलं आहे. दुसरी ट्रिक म्हणजे हे तळल्यानंतर ना थोडंसं सुद्धा ह्यामध्ये तेल नाही राहायला पाहिजे. त्याच्यासाठी एक बाउल घेतलं, त्याच्यावर चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये हे तळलेलं जे आपलं बेसनचं बुंदी आहे ती काढून घ्यायची. म्हणजे तेलकटपणा राहणार नाही, नाहीतर लाडू खूप असे तेलकट होतात. तर दुसरी ट्रिक दाखवते मी की बॅटर जे आहे ते डायरेक्ट तुम्ही अशी कढईमध्ये सोडू शकता. ज्या प्रकारे आपण शेव वगैरे सोडतो त्या प्रकारे, किंवा शेवच्या साच्याने सोडलात तरी चालेल. पण पीठ पातळ आहे त्याच्यामुळे त्याच्याने सोडता येणार नाही, म्हणून मी इथं पळीच्या साहाय्याने सोडून घेते. थोडं थोडं करूनच आपल्याला पीठ सोडायचं आहे. परत एकदा 2 ते 3 मिनटं तळून घेतलं आहे. तर यातलं पूर्णपणे तेल नितळून काढायचं आहे. तर राहिलेलं पण पीठ जे आहे ते अशाच प्रकारे एक दीड पळी मी इथं पीठ सोडलं आणि सर्व तळून घेतलं आहे. तर इथं चांगल्या प्रकारे तेल नितळून झालं आहे. थोडंसं थंड पण झालेलं आहे, बघू शकता. राहिलेलं एक्स्ट्राचं तेल पण या बाउलमध्ये निघालेलं आहे आणि हाताला पण तेल लागत नाही. जेवढं कमी तेलाचं प्रमाण होईल याच्यामध्ये तेवढे लाडू छान लागतात आणि जेवढे पिवळसर असे तळले जातील तेवढे चवीला चांगले लागतात. तर आता आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे, हे झाकण लावूया आणि ह्याला कंटिन्यू असं फिरवायचं नाही आहे. फक्त बंद चालू करायचं आहे साधारणतः एक 30 सेकंद तरी. आणि एकदम दाणेदार, जसं आपले मोतीचूरच्या लाडूचे दाणे कसं असतात सेम त्याच प्रकारे मी इथं बारीक करून घेतले. याच्यापेक्षा बारीक करू नका, अगदी परफेक्ट असं बारीक झालेलं आहे. हवा असेल तर थोडंसं मोठं ठेवू शकता, पण बारीक करू नका. आता पाक करण्यासाठी 1 वाटी साखर घेतली. त्याच वाटीने 1 वाटीला कमी म्हणजे पाऊण कप मी इथं पाणी घेते. आणि तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे. फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची. तर इथं साखर वितळून घेतली. पहिली स्टेप म्हणजे बुंदी लालसर करायची नाही, दुसरी म्हणजे तेलकट करायचं नाही आणि तिसरी म्हणजे 1 तारी 2 तारी पाक करायचं नाही, फक्त साखर वितळून घ्यायची. थोडासा फ्रूट कलर घातला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला पाक तयार आहे. म्हणजे फक्त मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये बारीक केलेली बुंदी टाकूया आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. हे मिक्स करताना अगदी घट्ट व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला लाडू बनवता येईल इथंपर्यंत हे घट्ट व्हायला पाहिजे. एक 2 ते 3 मिनटात हे प्रोसेस होती. तर बघू शकता झाऱ्यातून लवकर पडत नाही आहे. अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार व्हायला पाहिजे. तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर इथं मी पळी घेतली, म्हणजे थोडीशी लहान आकारामध्ये
थोडंसं कमी पडतंय. एकच आकाराचे लाडू यायला पाहिजे म्हणून मी इथं पळीचा वापर करते. बरोबर प्लेनमध्ये ह्या लाडूचे सारण घेतले. अशा प्रकारे लाडूचा आकार देऊया आणि याला शायनिंग येण्यासाठी थोडंसं हाताने अशा प्रकारे घोळून घ्यायच्यात. तर बघू शकता कसे रसरशीत आणि दाणेदार आपले लाडू तयार झालेले आहेत. तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे एक पळी आपलं लाडूचं सारण घ्यायचं आहे. ह्याला लाडूचा आकार देऊया. थोडंसं अशा प्रकारे हे घोळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत आणि एवढ्या पिठाच्या ह्याच्यामध्ये साधारणतः 11 ते 12 तरी लाडू तयार झालेत. तर एक तुम्हाला तोडून दाखवते. अगदी रसरशीत असे लाडू तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब